नमस्कार. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन म्हणजे नाफा तर्फे जे फेस्टिवल झालं जुलै 2024 मध्ये, तो एक अत्यंत संस्मरणीय असा अनुभव होता माझ्यासाठी. अभिजित घोलप, अरुंधती दाते, त्यांची सगळी टीम यांनी ही कल्पना सुचण्यापासून ते एक्झिक्यूट करण्यापर्यंत ज्या पद्धतीने ते सगळं केलं, त्याला सिस्टमॅटिक हा शब्दही खूप छोटा आहे, इतकं ते सगळं सिस्टमॅटिक होतं. मला त्याच्यात पार्टिसिपेट करता आला हा आनंदाचा भाग आहेच, पण मला एक प्रेक्षक म्हणून ते बघता आलं याचाही खूप आनंद आहे. अमृता हर्डीकरनी ज्या पद्धतीने सगळे मास्टर क्लासेस लाईनअप केले होते, त्याचे इनपुट्स दिले होते, घेतले होते, त्याचं प्लॅनिंग केलं होतं, ज्या पद्धतीने अख्ख्या अमेरिकेतून चित्रपट प्रेमी, ज्यांना चित्रपट शिकायचा आहे, ज्यांना चित्रपट करून बघायचा आहे, अशी मंडळी आली होती, ते सगळंच अतिशय हृदय होतं. लक्ष्मण आपटेंचा पण मला उल्लेख करायला पाहिजे, कारण लॉजिस्टिकली इतके सगळी लोक येणार, मोठे मोठे दिग्दर्शक, अभिनेते येणार, त्यांचं सगळं शेड्यूल. आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट की प्रत्येकाला एक इन्चार्ज असा व्यक्ती दिलेली होती. त्याच्यामुळे सगळं आमचं टाइम टेबल, आता काय करायचं आहे, सगळे प्रश्न विचारायला एक जबाबदार माणूस होता. त्याची अजून एक मला खूप मजा आली. एक प्रेक्षक म्हणून बनवा बनवीविषयी झालेला इंटरव्ह्यू किंवा दिठीचा झालेला इंटरव्ह्यू हे माझ्यासाठी खूप कमाल गोष्ट होती. नवीन फिल्मचे प्रोमोज झाले आणि मला पुढच्या वर्षी काय, मला प्रत्येक वर्षी यायला आवडेल नाफाच्या फेस्टिवलला, पण वेगवेगळ्या भूमिकातून. कारण यावेळी मी मास्टर क्लास घेतला, तो म्युझिकचा घेतला. मला पुढच्या वेळी कदाचित एखादा पूर्ण मास्टर क्लास हा जो दिग्दर्शक आहे आणि जो संगीतकार एकत्र काम करताना काय करेल असा घ्यायला आवडेल. कधीतरी फिल्म प्रोडक्शन विषयी, कारण मी फिल्म प्रोड्यूसही केलेली आहे आणि फार चांगला योग होता की अमेरिकेतले कलाकार आणि भारतातले कदाचित प्रोड्युसर किंवा अमेरिकेतले प्रोड्युसर, अमेरिकेतले कलाकार, अशी ही संकल्पना राबवण्याच्या दृष्टीने नाफाची ही वाटचाल होती. आणि खूप चांगला योग आहे, कारण माझ्या चित्रपटाचे 2 निर्माते म्हणजे अनुप निमकर आणि अरुंधती दाते हेही त्या फेस्टिवलमध्ये होते. सो माझ्यासाठी हा खूप छान योग होता. पुढच्या वेळी कदाचित अमेरिकेतल्या कलाकारांना घेऊन एखादी शॉर्ट फिल्म केलेली असेल आणि ती प्रेझेंट करायला मी नाफाला येईल. पण अभिजित घोलप, अरुंधती आणि सगळ्या टीमचं मी परत यासाठी अभिनंदन करतो की मराठी चित्रपट खऱ्या अर्थाने ग्लोबल केव्हा होईल, जेव्हा भारताबाहेरचे कलाकार मराठी चित्रपट बनवतील. कदाचित पुढच्या वेळेला भारतातला निर्माता असेल आणि अमेरिकेतले कलाकार असतील. हे जे खऱ्या अर्थाने ग्लोबल करणं आहे मराठी सिनेमा, ते नाफाच्या या फेस्टिवलनी केलं. तर मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि ते ज्या पद्धतीने सगळं आयोजन केलं त्याच्यासाठी सगळ्यांचं अत्यंत मनापासून अभिनंदन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे प्रेक्षक आले, ज्यांनी मन लावून प्रत्येक क्षण एन्जॉय केला, त्या प्रेक्षकांचे आभार. परत नक्की भेटूया. नाफाच्या फिल्म फेस्टिवलसाठी मनापासून आभार आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.